आमी इलेक्शनाक लागीं पावता आनी 3-4 म्हयन्यांनी वो 5 म्हयन्यांनी देखून म्हणत जाल्यार असेंब्लीचो आवाज तर घडामोडी जावंकूच लागला. ॲज अ स्पोक्स पर्सन ऑफ द बीजेपी पार्टी, हाऊ इट हॅज बीन, यू फील लोकां कडेन जेन्ना बीजेपीचें सरकार फाटल्या 5 वर्सांक 6 वर्सां सीएम डॉक्टर प्रमोद सावंत आसा. सो हाऊ इट हॅज बीन तुमकां दिसता पार्टीचे परफॉर्मन्स, पार्टीच्या बरोबर गव्हर्मेंटाचे परफॉर्मन्स सगळे वाटेन? पळय, स्पोक्स पर्सन हांव हालीं जाला. ताचे पयलीं सोशल मिडिया पळयतालो 4 वर्सां. पूण बेजिकली हांव ऑर्गनायझेशन मॅन आनी आय हॅव बीन वर्किंग इन द ऑर्गनायझेशन, जावं मंडल म्हणजे ब्लॉक कमिटीचेर जावं डिस्ट्रिक्ट अँड प्रभारी आशिल्लो. अँड आय हॅव लुक्ड आफ्टर कॉन्स्टिट्युएन्सीज ऑफ फॉर इलेक्शन फॉर क्वायट लॉंग टायम ना. 15 वर्सां हांव म्हापसा जावं थिवी अशे वेगळे वेगळे कॉन्स्टिट्युएन्सीज प्रभारी म्हणून इलेक्शन पळयलां, हांवें ओवरसी केलां. So I know what feelings are there at the ground level. So we are in touch with the common public. सो एक म्हणजे पार्टीची फाटल्या 6 वर्सां जर पळयत जाल्यार पार्टीची वाड जाल्या. आय कॅन से देर इज अ ग्रोथ इन द पार्टी. डेफिनेटली ग्रोथ इन द पार्टी. न्यू पीपल हॅव ऑल्सो कम. सो वेन न्यू पीपल कम, नवीन लोक ऍड जाता पार्टीन, पार्टी नॅचरली ग्रो जाता. सो फाटले 6 वर्सां पार्टीचो ग्रोथ डेफिनेटली जाला. सरकारूय म्हाका दिसता आमी सरकाराचे पळयलात, ऑपोजिशन वील ट्राय टू put the government in a bad name. But government quietly and very steadily has worked for the common people. हांव तुका सांगता why. एक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. तूं जर इन्फ्रास्ट्रक्चर जर गोंयचो पयलीं 2012 पयलीं धर, किंवा मोदीचो पंतप्रधान आयला ताचे नंतर, किंवा आमच्या भाजपा सरकार आयला ताचे पयलींचे जर इन्फ्रास्ट्रक्चर जर पळयत आनी आतां हातूंत खूब फरक पडटा. नवीन यूथ आसतले तांकां एखादी पयलींचे कितें परिस्थिती आशिल्ली आमची ती दिसना समोर. तांणी पळयतानाच हें सगळें पळयलां. सो पयलीं जी इन्फ्रास्ट्रक्चर गोंयची आशिल्ली वॉज वे बिहायंड वेर इट शूड हॅव बीन. म्हणजे ज्या जाग्याचेर पूल जाय आशिल्ले थंय ब्रिजीस नाशिल्ले, फेरीबोटीन भोंवचें पडटालें. आनी ताजो एक व्हेरी गूड एग्जाम्पल हांव दितां. म्हणजे जेन्ना फर्स्ट टायम आमचो सरकार आयलो, मनोहर पर्रीकर सीएम जालो 2000, आनी ताणें ते 4 वर्सांत 14 पूल बांदले, 14 ब्रिजीस, इन्क्लुडींग आमचे खोर्जुवें आनी सगळे कंप्लिशन ऑफ आमचो कोलवाळे ब्रीज एन ऑल. सो जे वर्सांनी वर्सां पडून राविल्ले शिवोलेचो कनेक्टिंग शिवोले टू द मोर्जे मांद्रे, दॅट ब्रीज वॉज हाफली कन्स्ट्रक्टेड फॉर सो मेनी इयर्स. म्हणजे 10 वर्सां 15 वर्सां सोंपत ना, ते 6 म्हयन्यान कंप्लीट केले. आनी जर कॅल्क्युलेशन पळयत जाल्यार लिबरेशन जावन 2000 पर्यंत 14 पूल बांदलेले, आनी 4 वर्सां 5 वर्सां आमच्या भाजप सरकारान 14 पूल तेन्ना बांदले. आनी 2012 नंतर आनी 2014 नंतर जर आमी जर पळयत जाल्यार फ्लायओवर्स, ब्रिजीस, हायवे, हे येदी व्हडली कनेक्टिविटी गोंयांक जी मेळ्ळ्या, म्हाका दिसता दॅट इज द बिगस्ट बून दॅट गोंयकारांक मेळ्ळ्या. कारण कनेक्टिविटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर खंयचोय प्रदेश देश जर फुडें वतलो जाल्यार पयली रोड कनेक्टिविटी ही फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट. आनी म्हाका दिसता मोठें जो डेव्हलपमेंट जाला वो हायवेज, इट इज नॉट जस्ट वन हायवे बांदला किंवा एक्सप्रेस हायवे जाला. इट इज अ व्हेरी बिग अचिवमेंट. करोडांनी रुपया ह्या हायवे बांदपाक गरज आसा. आनी गोवा सारके स्मॉल स्टेट, आमच्या इकॉनॉमीक ते परवडना, आनी ताज्या खातीर सेंटराचो हेल्प हो जायत आशिल्लो. आनी 2014 मोदी पंतप्रधान जाल्या नंतर जे गोंयांक लागता तितले जो इन्फ्रास्ट्रक्चर आसा ताका फायनान्शियल हेल्प हो मेळ्ळा. आनी ताज्या खातीर म्हाका दिसता हो मेजर एक डेव्हलपमेंट. गेल्या 6 वर्सांक आमकां हे कंप्लिशनाक खूब गोश्टी जाल्या आनी ते दिसता. दुसरी, इट इज नॉट जस्ट अबावट डेव्हलपमेंट. म्हाका दिसता डॉक्टर प्रमोद सावंताचे फाटले 6-7 वर्साचे आमी जर सीएम जाल्या पासून ताचो कारभार जर पळयत, जर ताणें लोकां पर्यंत म्हणजे कॉमन मॅनाक जाय असल्यो खूब गोश्टी केल्या. म्हणजे नॉट जस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बट ह्युमन डेव्हलपमेंट म्हणपा खातीर. आनी स्किमी आसा ते बारीक बारीक स्कील डेव्हलपमेंटा खातीर खूब काम केलां. यू कॅन सी द डिफरन्स. तुमी जर ITI वचून पळयत जाल्यार इतले वर्साचे ITI आतां हातूंत फरक आसा. एज फार एज फंडींग दिला, थंय कोर्सीस जे अवेलेबल केला,
आणि स्पेशली ITI भुरगे वताले ते कोण SSC पास जायना, फेल जाता, ताका खंय एडमिशन मेळना आनी त्या ITIक ताणें 12th पासाची ताणें ताजो जो स्टेटस दिला. म्हणजे इफ अ स्टुडंट गोज टू ITI अँड फिनिशीज इज ITI, ही गेट्स द 12th पास सर्टिफिकेट, विच इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट की भुरग्यांक आमी वोकेशनल किंवा स्कील बेस्ड एड्युकेशनाक धाडप व्हेरी इम्पॉर्टंट. स्वित्झर्लंड सारक्या देशांत वोकेशनल आनी स्कील बेस्डाकूच इतली तांणी व्हॅल्यू दिल्या की इवन इफ अ पर्सन लर्न्स स्किल्स इन द इंडस्ट्री, ताका डिग्री लेवलचेर ताका म्हणजे ताका कन्सिडरेशन आसता. आनी म्हाका दिसता स्कील बेस्ड एड्युकेशनाक खूब फुडाकार आमच्या दोतोर प्रमोद सावंतान दिला. इट इज अ फॅक्ट and it is in the coming years it will transform our youth to go towards skill education and get more employment or become more self-employed. So this is one big thing which goes unnoticed. कळ्ळें न्ही, आमी सगळे इश्यूज पळयता, बारीक बारीक गोश्टीचेर चलता चळवळ, पूण अशे तरेच्यो गोश्टी मागीर म्हजें घर, म्हजें फ्लॅट हे जे आसा, सी देर वील बी ताका बोथ वेज वेगळे वेगळे ताका इवन पर्वरी फ्लायओव्हर आता दॅट फ्लायओव्हर हांवें म्हणलाच पर्वरी. सी दिस इज अ फ्लायओव्हर वेर इट वील ईज ट्रॅफिक ऑन द मेन. इट्स अ टुरिस्ट कनेक्टिंग टुरिस्ट एरिया, म्हणजे कलांगूट बागा बी आसा पळय, आणि सावथ गोवाच्या पणजेच्यान येता ताका कनेक्ट करपी हो एरिया आसा. पर्वरी ऑल्सो इज अ व्हेरी म्हणजे आतां कंजस्टेड सिटी जावं लागल्या. सो द फ्लायओव्हर वॉज नेसेसरी. 7 किलोमीटर 6 किलोमीटर लांब फ्लायओव्हर विदीन 10 मिनिट्स म्हापशेच्यान तूं पणजे पावूं शकता. सो तो एक हो पार्ट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. पूण म्हजें घर किंवा म्हजें फ्लॅट स्कीम ही खंय तरी गोंयकारांक तांचे वर्सान वर्स चल्लेले जे प्रॉब्लेम आशिल्ले आपल्या मालकेचे, आनी दॅट इज कॉमन मॅन, हे बारीक मनशाचेच प्रॉब्लेम चड आशिल्ले, तांकां एड्रेस करपाक ताणें फुडाकार घेतलो. ताज्या खातीर खूब क्रिटिसिजमूय जातले, तरेतरेचे इश्यूज काडटले, पूण तरी हीज एम वॉज टू गीव म्हणजे द रायट्स टू द कॉमन एंड द डावन ट्रोडन, आनी ताणें तें केलां. म्हजे फ्लॅट आतां काडल्या, तातूंतूच खुबशे इश्यूज अनरिजॉल्व 25-30 वर्सां पयलीं आशिल्ले लोकांचे फ्लॅटाचे मालकीचे, ते सुद्दां तडेक लावपा खातीर ती काडल्या. हाचे वयल्यान कळटा की ताका किंवा BJP सरकार आसा ताका खंय तरी कॉमन मॅन, बारीक मनीस, अदर दॅन द इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, की बाकीच्या गोश्टी एड्रेस करपाक काम केल्लें आसा. एज अ यंग चीफ मिनिस्टर आणि ज्या भाशेन BJPच्या सरकारांनी जे भाशेन आमी चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत, डॉक्टर प्रमोद सावंताक पळयता, हाऊ डू यू फील दॅट द पार्टी लुक्स एट यंग चीफ मिनिस्टर द लास्ट 6 years his performance? सी तशें म्हाका दिसता वी ऑलवेज हॅड यंग चीफ मिनिस्टर्स, आनी आवर डॉक्टर प्रमोद सावंत इज यंगस्ट ऑफ ऑल. Yeah. आणि आय थिंक ही रेझोनेट्स विथ आवर द यूथ ऑल्सो बेटर बिकॉज ऑफ हीज यंग एज, and ताजे रेझोनेशन विथ द यूथ ऑल्सो इज बेटर. ही इज अ पर्सन हू इज accessible. I think anybody may criticize him on any other issues, but everybody will tell you he is a very, very accessible person. तो कोणाकूय गेलो तांचे आयकता, सगळ्यांक घेवन फुडें वचपाची ताची जी ताजे कॅरेक्टर तसो आसा की तो सगळ्यांक घेवन वचपाच्या वाटचालीन ताजी ती बरी ताजो एक स्वभाव आसा. सो आय थिंक दॅट combined together with the young ideas, I think that is a plus point for us. So म्हाका दिसता young mind दोतोरी तो, सो ताज्या because of that it is helping us get into all this proper mindset. And another issue is that to get like opposition astas. So how, whenever there have been criticism from opposition and all, you have been, we have seen you, you have been there on the forefront. Baba, ye kite wrong, how kite defend. You can be also called as a defender. So how do you see this whenever opposition comes up with certain issues, criticism करता पडना? पळय, क्रिटिसिजम हे आसतलेच. एनी गव्हर्मेंट, एनीबॉडी, when we are in opposition also we will criticize. बारीक बारीक नोंद आसा काडटले. एज अ ड्युटी स्पोक्सपर्सन जावं, आनी एज अ कार्यकर्ता ऑफ भारतीय जनता पार्टी, गव्हर्मेंटाचे जे आमचे व्ह्यूज आसा, आमचे जे प्रयत्न आसा ते डिफेंड करप म्हजें कर्तव्य. आनी जे प्लस पॉयंट आसा, ऑपोजिशन कितें करतली की बारीक बारीक कुसां काडून लोकां समोर दवरतले. आनी कशें आसा की ह्युमन बिहेवियर इज नेगेटिविटी ट्रॅव्हल्स फास्टर अँड पॉझिटिव्हिटी ट्रॅव्हल्स स्लोवर. सो टू शो द पॉझिटिव्ह सायड ऑफ एनीथिंग, म्हणजे हांव म्हणटा कसले एक समजा हेच म्हज्या फ्लॅट स्कीम काडली, ताजी नोंद काडपी 1000 लोक आसतले,
ते नॉट नेगेटिव्ह पसरता समाजान फास्ट, पूण ताजे भितरले पॉझिटिव्हस कितें, ताजे फाटल्यान आमचो हेतू कितें, आनी की कशें हे ऑपोजिशन बारीक गोष्ट काडून ती नेगेटिव्ह वयर पसरता, हेच काम आमी करचें पडटा. सो फॅक्ट फिगर्स हे काडून म्हाका दिसता खंयचो इश्यू आसा ते आमी डिफेंड करता. पळय आमचो सरकार कितें करता ते बऱ्या हेतून इन अ गूड फेथ एंड इन गुड इन द इंटरेस्ट ऑफ द सोसायटीच घेता स्टेप्स. डेफिनेटली प्रत्येक गोष्टीक दे वील बी सम कंटेन्शियस इश्यूज ऑल्सो which the opposition will remove. But आमचें काम to show the positive side of everything to the common public. So I see it that way. खंयचे इश्यूचेर जर भितरले पॉझिटिव्हस कितें आसा हे काडून लोकां समोर, आनी कशें हे जर भितर खोटे किंवा बोगस किंवा हांव म्हणटा फेक प्रोपागंडा जर आसा जाल्यार ते खोडून काडप, हेच काम आमचें. आता जेन्ना इलेक्शन लागीं पावता पावता तुमी पयले 27 म्हणले, आता काँग्रेसूय 27 म्हणूंक लागल्या. हाऊ वूड यू रिएक्ट ऑन दॅट? आमचे 27 किंवा आता 27 आणि 30 म्हणटा. हय. So whatever it is, see, that is a slogan basically. But our slogan is not a mere slogan. आम्ही जर 27-30 म्हणटा, तुम्ही 33 आहले. whatever it is, ते 33 विथ एलायन्स, पण एक हा. बीजेपी म्हणून आम्ही जर 27 किंवा 30, 27 प्लस किंवा 30 म्हणटा सीट्स, दे आर नॉट जस्ट 30 सीट्स. की आमकां दिसले बाबा 27 आणि 30 रायमिंग करून जाय म्हणून न्ही. जर दे आर दोज सीट्स वेर वी हॅव वन समटायम ऑर द अदर. सो अशा जाग्याचेर अशे सीट्स आसा की बीजेपीचे कमळ थंय फुलला, किंवा विधानसभेक जावना लोकसभेक थंय मतां इतली पडल्या की वी कॅन विन दॅट सीट. सो इट इज अ क्वायट म्हणजे स्टडी करून ताजे प्रॉपर एनालिसीस करूनच सांगता आमी. जस्ट फॉर द काँग्रेसीन काल नवीन प्रेसिडेंट वयर हेलिकॉप्टरान सकयल पडलो आनी 27 आणि 27 म्हणले, तशें ना आमचें. सो तुम्ही 27 आणि 30 फुडें पावतले, तेच्या फुडें पावतले, वॉट इट इज? So it is basically right now it is कशें म्हणटा ते आमी प्लॅनिंग करता की आमी वी वील सी दॅट वी आर इन अ पोझिशन टू विन एटलीस्ट 30 सीट्स. ते ताजे वयरूय वता का कितले येता ते इलेक्शनाच्या टायमार कळटले किंवा रिझल्टान कळटलेच. पूण एज अ पार्टी गोईंग फॉरवर्ड टुवर्ड्स द 2027 इलेक्शन, वी आर प्लॅनिंग टू सिरियसली विन एटलीस्ट 30 सीट्स. आणि ताच्या खातीर प्लॅनिंगूय चालू आसा. आमचे प्रभारी आमी फॉर दोज कॉन्स्टिट्युएन्सीज, वी आर गोईंग टू द कार्यकर्ता संघटन पयलीं आमी आतां घट करपाचें काम, फाटल्या इलेक्शना पयलीं आमी तेच केल्ले, ते आतां आमी करतले. आनी देन वी वील गो टुवर्ड्स द इलेक्शन. कॅम्पेन कसो जातलो तो फुडें कळटलो. पूण 30 सीटाचेर आमी अशे सीट आसा ज्या जाग्याचेर सिरियसली वी कॅन वीन. We have always seen that BJP party is an organization we plans out very well. ते दुसऱ्या भाशेन तेंच्यो सदांच मिटिंगे जाता, कितें ना कित्याच्यो मिटिंगे आसता, हांकां एक्टिविटीज आसता, प्लस तेंचे सर्वे आसता. सो ओवरऑल पळयत जाल्यार एवरी नाव एंड देन तुमी म्हणलेलें आसा फाल्यां इलेक्शन जाय जाल्यार आमी सदांच रेडी. सो हाव इट इज? सो इट इज दॅट वे. यू कॅन से वी आर लायक 24 hours. आमी कार्यकर्ते किंवा आमी ऑफिस बेरर आसा म्हणजे आमकां 24 तास काम आसता. खंय तरी प्रोग्राम आमकां हांगा आमचे थरता, थोडे प्रोग्राम आमकां सेंटराच्यान येता, सम आर सोशल सर्वीस टायप प्रोग्राम, सम आर आउटरीच प्रोग्राम्स, आनी सम आर ऑफ म्हणजे एक तर फेस्टिवल आसतले किंवा लायक इंडिपेंडन्स डे आसतले 15 ऑगस्ट, ताजे तिरंगा यात्रा, अशे तरेचे प्रोग्राम आसा ज्या जाग्याचेर एवरी प्रोग्रामान आमी आमच्या लोकां पर्यंत वचपाचो असोच ते प्रोग्राम आसता. आनी बाकीचे आसता ते सोशल सर्वीस करप. मागीर तूं स्वच्छता अभियान आसूं किंवा ब्लड डोनेशन कॅम्प्स आसतले किंवा वेगळे वेगळे युथाक महिलांक वेगळे आसतले. सो हे सगळे तरेचे कार्यक्रम वर्सभर यू कॅन से जशे एखादी टुरिस्टीक कॅलेंडर आसता तसो आमचो पार्टीचो जो प्रोग्रामाचो कॅलेंडर आसा हो थल्लेलो आसा. आनी एवरी मंथ आमकां कितें ना कितें आउटरीच प्रोग्राम हो आसतात. सो दॅट इज टू कीप ऑल आवर कार्यकर्ताज, आवर लिडर कनेक्टेड टू द मासीस, असोच ताजो उद्देश आसा. त्या भायर आमचे ऑर्गनायझेशन आमचे सेटअप आसा, ताजेरूय आमचे काम चालू आसता, रिव्यू चालू आसता. जशें इलेक्शन जाल्यार आमी रिव्यू करता, कोण एक्टीव आसा कोण ना, कोण खंय पयस गेला, कोण कित्याक फाटीं रावल्या, ह्यो सगळ्यो गोश्टी ह्यो पयलीं पासून चालू आसा आनी आमी ते करता. किंवा नवीन लोकांक कशें आमी एप्रोच करपाचें, हाडपाचें, अशे तरेचे सगळ्यो गोश्टी हे आमच्या ऑर्गनायझेशनान इज पार्ट एंड पार्सल ऑफ आवर डेली एक्टिविटीज. Opposition sometimes opposition has been talking about anti-incumbency आसा म्हणून. How would you react on that? सी आय विल नॉट कॉल इट एंटी इन्कम्बन्सी. म्हणजे खंय तरी एखादी सरकाराच्या
जेन्ना सरकार असता तेन्ना कामां जाता लोकांक खंय तरी यू कॅनॉट सॅटिस्फाय 100% एनीबॉडी. तुवें कितलोय डेव्हलपमेंट केलो, कितलोय तुवें गोश्टी केल्यो तरी सुद्दां प्रत्येक मनीस वेगळे भशेन वागता. कोणाचे आपल्या घराकडची बारीक गोश्ट जावंक नासतले म्हणून तो मातसो एखादी खंय तरी म्हण येता की मातसो नाराज आसा किंवा ह्या असल्यो गोश्टी आसता. सो दीज आर व्हेरी स्मॉल इश्यूज वीच कॅन बी एड्रेस. बट एंटी इन्कम्बन्सी अशें म्हाका दिसना की अशे लेवलचेर आसा. ऑफकोर्स there will be problems, small issues, complaints. That is always I have seen in my whole career. जेन्ना आमी 21 सीटूय मेळिल्ले फाटल्या फाटी एंटी इन्कम्बन्सीच लोक म्हणटाले हय. पूण 20 सीट आयले न्ही. सो 20 सीट आयले म्हणजे लोकांनी कमळाचो बटन दामलो. कित्याक दामलो? सो मे बी विथ ऑल दीस इश्यूज तरी तांकां दिसल्या की this party is the only option which we have, which we think that even if there are some problems, they are the right people to take us forward. अशें आम्ही अशें एक आयकलां की 1 न्हू 2 न्हू 3 सर्वे बीजेपीच्यो ऑलरेडी जाल्यो म्हणून आर यू ऑल वेल प्लेस्ड ओ स्टील बाबा हितूंतल्यान बिकॉज आमी जाणा वेल प्लेस्ड देखून जाल्यार तुमी बसपा ना काम करतलेच सो वेल प्लेस्ड वेल कम्फर्टेबल कितें दिसता तुमकां पार्टीचे कशें जाला की इतल्या फाटल्या 15-20 वर्सान आमी वी डोंट गो बाय जस्ट बाय आमचे म्हणजे बसून कार्यकर्ते लेवल किंवा लिडर देर आर मॉडर्न टॅक्निक्स टू फायंड आउट प्रत्येक आमचे इवन तुम्ही म्हणटा की इलेक्शना पयलीं 3 सर्वे अशें न्ही सर्वे चालू आसता इवन पार्टी इन बिटवीन सरकार जालो 2 वर्सांनी सुद्दां वॉट इज द फिलींग ऑफ द पीपल टुवर्ड्स देअर गव्हर्मेंट इन एवरी स्टेट हे सुद्दां आमची पार्टी घेता. सो दीस सर्वेज ऑर यू कॅन से फीडबॅक फ्रॉम कॉमन पीपल हे चालूच आसा आतांय चालू आसा आनी हे सगळ्यो गोश्टी घेवनूच आमचे फायनल कॅन्डिडेट्स आसता ते पार्टी थरयता आनी मागीर आमी इलेक्शनाक ते इश्यूज कितें आसा वॉट आर द मेन issues that the people think about. We try to address those issues. That will be the things. फाल्यां कितें manifesto करतना सुद्दां लोकांचे कितें मागणी आसा. ह्यो सगळे survey is not about who is going to win and who is going to lose. They do survey on different points. On the social issues or infrastructure हे सगळ्या गोष्टीचे लोकांचे कितें म्हणणें आसा कॅन्डिडेटा बद्दल कितें म्हणणें आसा इन्कम्बंट जो रिप्रेझेंटेटिव्ह आसा तांच्या बद्दल कितें नॉट ओन्ली MLA इवन ZP आसूं किंवा आमचे कॉर्पोरेटिव्ह वा कावन्सिलर्स ह्या हाजेर सुद्दां सर्वेज हे चालूच आसा. इट्स नॉट अबाउट 1, 2 or 3 आता म्हाका दिसता इयर बाय इयर हे चालूच आसा. आनी एक विशय म्हणटा तो पयलो आमी दुसऱ्या पार्टीयांनी पळयताले तो चड कॅन्डिडेट्स दिसूंक लागले एका कॉन्स्टिट्युएन्सीन हे भशेन बीजेपी सांगता ते जालें बीजेपीन एक कॅन्डिडेट दिलो पूण आतां आमी पळयलां की आमदारूय आसूं जाल्यार दुसरोय काम करता दो यू मस्ट बी सेईंग दॅट सगळ्यांक काम करपाक रायट आसा बट फायनली हाव इट वूड बी इट्स ऑब्वियस पार्टी व्हडली जाले लोकूय आयल्यात सगळ्याक देर वील बी एम्बिशन्स बिटवीन मेनी पीपल आनी इट इज अ सायन दॅट म्हाका दिसना की कोण जी बोट बुडटा ते बोटीन कोण पाय दवरूंक सोदता. इफ समबडी वॉन्ट्स एम्बिशियस ऑफ बिकमिंग एन MLA or a councillor or a पंच डेफिनेटली ज्या पार्टीन ज्या ऑर्गनायझेशन विच इज एक्सेप्टेड बाय द मासीस थंयच तो ट्राय करतलो. सो इफ मोर देन 4 people 5 people आर ट्रायींग फॉर द सेम टिकेट इट ओन्ली शोज दॅट वी आर इन अ गुड पोजिशन. लास्ट टायम आमी लास्ट इलेक्शनाक पळयत जाल्यार अशेंय पळयलें की इन सम कॉन्स्टिट्युएन्सीस BJP हे चेंज दॅट हे फावट तशें आसता पार्टी एज फार एज कॅन्डिडेट इज कन्सर्न सो हे बीजेपीचे नॉर्मल ट्रेंड हे फावटूय आसतले ओ कितें आसतलें आय कॅनॉट बट जनरल ऑन दॅट बट हांवें येदो सांगलां तशें पार्टी कॅन्डिडेट सिलेक्ट करतना कोण कोणाक लागीं आसा हो म्हजो मनीस ताजो मनीस हे कांय पळयना. दे सी इट इन द व्हेरी प्रोफेशनल वे. प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन जे तूं अशें म्हणटा की कंटिन्युअस जे सर्वेज जाल्ले आसा आनी ताजे परफॉर्मन्स बाकीचे ताजे इश्यूज लोकांचो सपोर्ट इवन इफ परफॉर्मन्स इज नॉट दॅट गूड बट स्टील ही एन्जॉयज द सपोर्ट असले गोश्टी सगळे पळोवन नवीन कोण आसा तांचे कितें आसा हे सगळे एक पॉयंट न्ही. सो वेरियस पॉयंट्स फॅक्टर्स एकठांय करून फायनल डिसिजन हे ठरता. पार्टीचे आमचे जे सेंट्रल लिडर्स आसा स्टेट लिडरा कडेन डिस्कशन करून ती फायनलिटी मागीर कळटली. सो आतां कितें ताजें पोजिशन हे आमी सांगूं शकना पूण हे सगळे इलेक्शना पयलीं ऑल फॅक्टर्स एकत्रित करून जो बेस्ट ऑप्शन अवेलेबल आसा पार्टी समोर तेच लास्टाक येतले. Opposition talks of a grand alliance to take on the BJP. How would you react on that?
अलायन्सीस ऑलवेज हॅपन. फाटल्या फाटी थोडे जाल्ल्यो, थोड्यांचे जावंक ना. आतां जायत आसत, पण आमी जेन्ना काम पळयता न्ही, की पळय म्हाका दिसता पॉलिटिकल एरिथमेटीक आसता, मॅथ्स. आय ऑलवेज से इट इज नेवर 1 + 1 + 1 इज नॉट 3. It can be 4 also. It can be, even if you add 1 + 1 + 1, you can still get 1 only. You may not get 3. So that is politics. It is not normal maths. सो अलायन्स जाले सुद्दां म्हणून पळय अलायन्स पार्टीचे जाता, लोकांचे अलायन्स जावप वेगळे आसता. लोक जेन्ना खंयचीय पार्टी ही नाका म्हणून ताच्या दुसऱ्या पार्टी फाटल्यान गेल्या. आतां त्याच अलायन्स जाल्या नंतर ओरिजिनल ताच्या अगेन्स्ट तो गेल्लो, ताकाच परत वोट करचो पडटलो, तो वोटर परत करतलो अलायन्स जाल्या म्हणून, अशेंय ना. सो अश्यो ह्यो ग्रावंड लेवल रियलिटीज आसता. अलायन्स हे वयर पार्टी लेवलाचेर जाता. तांचे जे सपोर्टर आसा, तांचे वोटर आसा, मेन वोटर, ते कशे वागता हाजेर सगळें आसा. म्हणून हांव म्हणटा की 1 + 1 + 1 इज नॉट ऑलवेज इज इक्वल टू 3 इन पॉलिटिक्स ऑर इन द पॉलिटिकल एरिथमेटीक. इट कॅन बी इवन 1. सो अलायन्साचें आमकां चिंता ना. आमी काम करतना प्रत्येक बुथाचेर आमकां मेजॉरिटी वोट्स which can take lead in that booth, हाजेरूच आमी काम करता. आमी बूथ वायज पळयता. आमी अलायन्स कोण समोर आसा, ते अलायन्स आसतले काय ना, हो विशय आमच्या समोर ना. अलायन्स करप हे प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचे, इट इज ऑल पॉलिटिकल स्ट्रॅटेजी. दे मे कम टुगेदर, दे मे नॉट कम टुगेदर. सो वी हॅव टू सी दॅट. सो म्हाका दिसता वी आर रेडी विथ अलायन्स, अपोजिशन, ग्रँड अलायन्स, नॉर्मल अलायन्स ऑर नो अलायन्स. वी आर देर, वी आर प्लॅनिंग एंड कितें म्हणटा तें काम रेडी आसा टू विन द So असेंब्ली. as we wind up, when you talk about arithmetic, alliance, आणि एके सायडच्यान ऑपोजिशन म्हणटा, दुसरे म्हणटा भिवपाची गरज आनी BJP म्हणटा भिवपाची गरज ना. सो तुमकां भिवपाची गरज ना. ना ना, भिवपाची गरजूच ना. आमी कित्याक भितले? भिवपाची गरज ना. पूण आमकां काम करपाची गरज आसा आनी काम करीत रावपाची गरज आसा. भिवपाची गरज ना, पूण काम करत रावपाची गरज आसा. And it will be 30+. Yes, definitely. We are working seriously on 30 constituencies, winning in 30 constituencies. That is a fact. Thank you, sir. Thanks for your time. देव बरें करूं. देव बरें करूं.